तेलावर आलं लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. तर आपण बनवतोय ओला जवळा. याच्यामध्ये मिरची, कांदा मस्त लाल होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आणि टॅमॅटो टाकला तर चव थोडी चांगली येईल अजून. आपण सुका जवळा तर नेहमीच खात असतो, आज आपण ओला जवळा करतोय. हा टेस्टला खूप भारी असतो. भाकरी चपाती सोबत तुम्ही खाल आणि मग परत परत बनवत राहाल. चवीपुरती मीठ टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये. आता ह्याच्या पुढे जाणार आहे हळद. तर साईडला आपण सुरमई फ्राय करतोय. इथे तुम्ही बघू शकता. इकडे भांड्यात तेल ठेवलं आहे तापत. ह्याच्यामध्ये जाईल लसूण. लसूण टाकलं तर कसं मच्छीला चवसुद्धा चांगली येते आणि मच्छी तव्याला चिटकत नाही. ह्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 सुरमईचे पीस सोडूया, म्हणजे काही सुरमई जिवंत होईल पोटात जाण्यासाठी. थोडं आमचं किचन मेसीच असू शकतं, पण चिकन आणि नॉनव्हेजचं जेवण असेल काही तर मेसी किचन असणं गरजेचं आहे. तर आमच्या आईसाहेब इकडे हळद, आगरी कोळी मसाला, त्याच्यामध्ये थोडं टाकत आहेत मिरची पावडर. ह्याचं मिश्रण इकडे खालीच बनवून घेत आहेत. ते मिक्स करून एकत्र आपल्या जवळाच्या मिश्रणात जाणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये कोकम किंवा चिंच असं दोन्ही टाकू शकता. थोडं आंबटपणा येण्यासाठी आंबोशी टाकू शकता, आंब्याची. कोकम टाकू शकता किंवा चिंच टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. पण आंबोशी आणि कोकम हे तुम्ही प्रेफर करा चिंचेपेक्षा, कारण ते ऑल सीझन अवेलेबल असतं. आता तुम्ही बघू शकता कांदा खरपूस भाजलेला गेलेला आहे. थोडा लालसर त्याला कलर आलेला आहे आणि टॅमॅटोही शिजलेला आहे त्याच्यामध्ये. तुम्ही हे शिजवताना थोडं मीठ आधीच टाकून ठेवलं तर कांदा पटकन शिजतो. त्याच्यामध्ये कोकम गेलेला आहे. इकडे आपण सुरमई करत होतो ती आता उलटून घेऊया. ती एक साईड झालेली असेल, थोडी जास्तच झाली. ह्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे जवळाच्या ह्याच्यामध्ये. तुम्ही इथे बघू शकता आपण जवळा साफ करून स्वच्छ 2दा पाण्यातून धुवून घेतलेला आहे. पांढरा शुभ्र जवळा, ताजा जवळा आहे खाडीचा. तुम्ही इथे पण बघू शकता सुरमईला कसा कलर आलेला आहे, लाल भडक. सुरमईची किरकिर ऐकण्याची मजा आहे, त्याच्यासारखं सुख कुठेच नाही. आपण मिक्स केलेला मसाला, हळद, मिरची पावडर आणि मसाला ह्यांचं मिश्रण कांदा टॅमॅटोमध्ये टाकून मस्तपैकी भाजून घ्यायचं.
मस्त फोडणी दिल्या दिल्या सुगंध घरात दरवळला आहे. आत्ता जाणारा आपला मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे आहे ओला जवळा. ह्याच्यासोबत तुम्ही भाकरी खाल तर मन तुमचं तृप्त होईल. तुम्ही बघू शकता मस्त मोठा मोठा जवळा आहे. आता आपण त्याला सगळ्याला एकजीव करून घेऊ, त्यात जीव येईल मग. जर तुमच्या जवळच्या फिश मार्केटमध्ये ओला जवळा भेटत असेल ताजा, तर तुम्ही नक्कीच तो घरी आणून ट्राय करा. ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज लागत नाही, थोडं पाणी टाका, कारण जवळा ओळा असल्यामुळे त्याला स्वतःचं असं पाणी सुटतं शिजताना. थोडंच पाणी टाका आणि मंद आचेवर झाकून त्याला शिजू द्या. त्याच्यावर आपण मस्तपैकी गार्निशिंग करून कोथिंबीर टाकतोय. कोथिंबीर तुम्ही शिजल्यानंतर टाकण्यापेक्षा शिजताना टाकली तर त्या कोथिंबीरचा सुगंध त्या जवळ्यामध्ये उतरतो. तर आत्ताच बोललो जसं होतं मी तुम्हाला, स्वतःचं असं पाणी सुटतं त्याला. सो थोडं पाणी सुटलेलं आहे, आपण हे थोडं मिक्स करून घेऊया. मस्त असा सुगंध दरवळत आहे. जवळा, सुरमई फ्राय आणि भाकरी आपण सर्व केलेली आहे. आपण बघू शकता किती सुंदर आणि डिलिशियस दिसते. आपण थोडीशी टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. उत्तम. तर तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.